नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. खूपच इंटरेस्टिंग असा एक अहवाल मला आत्ता वाचण्यामध्ये आला. साधारणपणे 12 पानाचा अहवाल आहे आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, महाराष्ट्र शासनाचे धोरणकर्ते आणि ऑब्व्हियसली साखर कारखानदार, शेतकरी यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे, जी या अहवालातनं आली आहे. मांजरा सहकारी साखर कारखाना जो मराठवाड्यातला दिवंगत श्री विलासराव देशमुख यांच्या पुढाकारानं स्थापन झालेला साखर कारखाना, तो साखर कारखाना 100% हार्वेस्टिंग करतोय, हार्वेस्टिंगच्या यंत्राच्या द्वारे. तर म्हणून मला सहज क्युरिओसिटी होती की खरोखरच हार्वेस्टिंगमुळं ऊसतोड केली तर उतार्यामध्ये, ऊसाच्या वजनामध्ये घट होते का? त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. पण एक वस्तुस्थिती ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ती आहे ऊसतोडणी मजुराची भविष्यामध्ये कमी होत जाणारी संख्या, त्यांना सहन करावा लागणारा प्रचंड असा कष्टाचा भाग, पण त्याचबरोबर काही मंडळीकडून होत असलेली शेतकऱ्यांची कुचंबना, म्हणजे ड्रायव्हरला ₹500 द्या, मटन चिकन द्या, दारू द्या, त्याच्यानंतर एकरी ऊसतोडीला ₹5,000 द्या, काही प्रमाणामध्ये ऊस जाळून टाका वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी ह्या आत्ता मी जे सांगणार आहे, त्या अहवालाचा संदर्भ घेऊन सुद्धा मला असं वाटतं, की पुढं भविष्यामध्ये आपल्याला खरोखरच हार्वेस्टिंग मशीनशिवाय काही पर्याय राहील का? याचा आता विचार करावा लागणार आहे. सो मी आधी सांगतो, की मी जो अहवाल सांगतोय, त्या संस्थेच्या संदर्भामधले तपशील काय आहे? त्यांनी काय केलं आहे? कशाच्या आधारावरती केलं आहे? किती महिन्याचा त्यांचा अभ्यास आहे? तर ऊसाच्या वजनातली जी तुटीची किंवा होते की नाही तूट त्या संदर्भातली जी माहिती आहे, त्याचा अभ्यास केंद्राच्या एका संस्थेने केला. आणि अर्थात केवळ एका संस्थेच्या अहवालावरती आधारित राहून कोणतंही मत बनवण्यापेक्षा आणखी काही संस्थांचे विस्तृत अहवाल आले तर त्याच्याबद्दलचा खुलासा यायला हवा. अर्थात राज्याची जी साखर कारखानदाराची संस्था आहे त्यांनी सांगितलं की हार्वेस्टरमुळं ऊसाच्या वजनामध्ये घट होत नाही, पण या संस्थेचा अहवाल मात्र वेगळाच सांगतो. तर हा अहवाल कोणी तयार केला हे आता आपण आधी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊया, की हा जो अहवाल आहे, या अहवालामध्ये जे म्हटलंय, तर त्या अहवालाचा आणि आत्ताच्या संदर्भातल्या मी जे सांगतो त्या तपशिलाचा काय संदर्भ आहे. हा अहवाल कोणी तयार केला? तर सेंट्रल फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट बुधनी, MP मध्य प्रदेशमध्ये, भारत सरकार. टेस्टिंग ऑथॉरिटी आहे पालीवाल ॲग्रिकल्चर इंजिनियर, HL यादव सिनियर ॲग्रिकल्चर इंजिनियर, CR लोही डायरेक्टर. हा अहवाल कोणी तयार केलाय? प्रमोद यादव जे सिनियर टेक्निकल असिस्टंट आहे. सो ऑल दीज पीपल आर व्हेरी, म्हणजे त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे. जी इन्स्टिट्यूट आहे ती प्रॉमिनंट इन्स्टिट्यूट आहे, केंद्र सरकारची आहे. अभ्यासाला किती वर्ष किंवा किती महिने लागले? तर जानेवारी 2015 ते मार्च 2015, म्हणजे साधारणपणे हा अहवाल 10 वर्षापूर्वी नोंदवला गेलेला आहे आणि आत्ता तो जाहीर होतोय. सिटीडन चार्टरनुसार 10 महिन्याचा वेळ होता, पण प्रत्यक्षामध्ये 3 महिन्यात तो पूर्ण झाला. म्हणजे 10 वर्षानंतर त्या हार्वेस्टर यंत्रामध्ये काय बदल झाले, कितपत बदल झाले, त्याचा अभ्यास नव्याने कुणी केला असेल तर त्याची माहिती नाही आहे. सो हा अहवाल 10 वर्ष जुना आहे. आत्ता तो पब्लिक डोमेनमध्ये आलाय. आता याचा जो अंतिम निष्कर्ष आहे तो सांगण्याच्या आधी आपल्याकडची सद्यस्थिती काय ती लक्षात घेतली पाहिजे. हे जे केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेच्या अहवालानुसार हा जो अहवाल दिलाय, त्या अहवालामधला जो संदर्भ आहे त्याच्यामध्ये ही चर्चाच का सुरू झाली की यंत्राद्वारे होणारी जी ऊसतोड आहे त्याची चर्चा काय? सांगली जिल्ह्यामध्ये खास करून किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4-5 वर्षापासून अतिवृष्टीचा फटका ऊसाच्या पिकाला बसतोय. ऊसाच्या क्षेत्रात वाढ होते आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील कारखाने त्याच्यानुसार ऊस तोडणीचं नियोजन करतात. पण सध्या तरी यंत्राद्वारे होणारी ऊसाची तोड संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊसाच्या टापूमध्ये चर्चेत आहे. कारण लोकांचे खूप तर्क आहेत की खरोखर नुकसान होतं की नाही, होतं तर कितपट होतं आणि त्याला आपण ज्याला कॉम्पेन्सेट करणं म्हणतो, ते आपण कॉम्पेन्सेट करू शकतो. त्यामुळं एकूण जे नुकसान होत आहे ते कशा पद्धतीनं होत आहे, नेमकं किती होत आहे,
तर ऊसाच्या वजनातील नुकसान हे या 12 पाणी अहवालामध्ये, ज्याची कॉपी माझ्याकडे, लॉसेस इन शुगर केन बेट अहवालानुसार यंत्राद्वारे तोडणी करताना ऊसाच्या वजनात खालील प्रकारचे नुकसान लक्षात आले. एकूण न गोळा करता येणारं नुकसान, नॉन कलेक्टेबल लॉसेस, म्हणजे ऊस तोडलाय पण ऊस पूर्णपणे गोळा केलाच गेलेला नाही. हार्वेस्टरनं ऊस तोडला पण ऊस पूर्णपणे गोळा केला गेलेला नाही. हे प्रमाण आहे 0.94% ते 3.65%. म्हणजे एखाद्याच्या फडामध्ये ऊस तोडला तर तो कमीत कमी नुकसान आहे त्याचा 0.94% ते 3.65%. तुटलेले तुकडे, ज्याला ब्रोकन बिलेट्स आपण म्हणतो, मशीन मधून बाहेर पडताना तुटलेल्या तुकड्यांचं प्रमाण 5.52% ते 11.90% इतकं नोंदवलं गेलं. आणि मग तोडणी दरम्यान होणारं एकूण नुकसान, जे 6.46% ते 13.62% आहे. या सगळ्यामुळं आत्ता आपल्याला जर म्हटलं की नेमकं ऊसाच्या वजनामध्ये किती घट येते, तर सगळी मिळून ऊसाच्या वजनामध्ये 38% घट येते, 38%. त्यामुळं यंत्राद्वारे जर ऊस तोडणी केली तर एकरी 15 टनाचा घाटा होऊ शकतो मॅक्सिमम लेवलला. मिनिमम लेवलला तो 1 टन पण असू शकतो, 2 टन पण असू शकतो, असं केंद्र सरकारच्या या अहवालामध्ये म्हटलं. आता माझा ऊस चांगला आहे, मशीननं तोडला, एकरी किमान 55% तरी 55 टन तरी निघायला हवा होता, असं शेतकरी म्हणतात. किंवा माझा ऊस मस्त जमला होता, एकरी 50 टन आला तरी मरण नव्हतं, पण तरी नुकसान झाले, काटमारी झाली की काय, की तुरं आल्यानं वजन घटलं, असे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते त्याचं काही प्रमाणात इथं उत्तर आहे. म्हणजे ज्यांच्या वजन काट्यामध्ये गोंधळ आहे त्या साखर कारखान्याचा पंचनामा तर आपण करतोच आहे, पण त्या दरम्यान मला हा मुद्दा लक्षात आला की हार्वेस्टरमध्ये पण काही प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. हाही प्रश्न आहे की मग जर हार्वेस्टरद्वारे ऊसाचं हे नुकसान होत असेल तर मग रिकव्हरीमध्ये नुकसान होतं का, त्याचं पण उत्तर या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला देता येऊ शकतं आणि आलेलं आहे. जर मॅन्युअल हार्वेस्टिंगची तुलना शक्तिमान SSHC 3737 या हार्वेस्टरची केली तर काय होते, तर केन कलेक्शन एफिशियन्सी इन कम्पॅरिझन विथ मॅन्युअल हार्वेस्टिंग, साधारणपणे हार्वेस्टरनं कापलेला ऊस मानवी गोळा करण्याचे, म्हणजे लेबर गोळा करतात, त्याच्या तुलनेत 80 ते 95% गोळा होता, जे चांगलं आहे. जे पूर्ण 100% नाही, पण 5 ते 20% कमी असू शकतं, पण लॉसेसमुळं. पर्सेंटेज ऑफ कट केन रिकव्हरी 94 ते 98% मॅन्युअलच्या तुलनेमध्ये, म्हणजे कापलेल्या ऊसाच्या जवळपास 94 ते 98% रिकव्हरी होते, 2 ते 6% कमी. टोटल नॉन कलेक्टेबल लॉसेस, म्हणजे ज्याचा ऊस तुटलाय पण तू गोळा नाही करता आला, तर हार्वेस्टरनं ते प्रमाण 0.94 ते 365% आहे. हे जर मॅन्युअली केलं तर मॅन्युअलीचं जे आहे ते साधारणपणे मॅन्युअली आपण प्रत्येक आपली जी तुटलेली मोडी आहे ती तिथं टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून एकूण जो निष्कर्ष आपण बघितला तर हे हार्वेस्टर हे मॅन्युअल हार्वेस्टिंग पेक्षा, म्हणजे तुमच्या मजुरांना तोडण्यापेक्षा वेगवान आहे, कमी लेबर लागतो, पण काही लॉसेस 3 ते 4% आहेत जे नॉन कलेक्टेबल आहेत, आणि एक्सट्रेनियस मॅटर जास्त आहे. तरीही कलेक्शन एफिशियन्सी 80 ते 95% आहे आणि रिकव्हरी 94 ते 98% आहे. त्यामुळे ऊसाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत नाही. शेतकरी हार्वेस्टर वापरू शकतात, विशेषतः मोठ्या शेतात जिथं लेबर कमी असताना. आणि अहवालामध्ये साखर रिकव्हरी किंवा वजन कमी होण्यासंदर्भामध्ये थेट नकारात्मक उल्लेख नाही, फक्त सामान्य लॉसेस नोंदवले गेलेले आहेत. आणि मग याच्यानंतर आता असं दिसतं आहे की या अहवालाची चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळेच याबद्दलची खुलासेवर अशी मांडणी ही आत्ता साखर संघाकडनं किंवा इतर सगळ्या मंडळींकडनं केली जाते. आता तोडणी यंत्राद्वारे केलेल्या तोडीमुळे ऊसाच्या वजनात विविध प्रकारे मिळून जे 38%ची घट येते आहे, हा एकरी 15 टनाच्या घरात जातो हा नुकसानीचा आकडा. आता कारखान्याने सरासरी प्रतिटन 3500 रुपयाची पहिली उचल जाहीर केली, तर 15 टनाचे नुकसान म्हणजे जवळपास 52,000 ते 52,500 रुपयापर्यंतची नुकसानाची इथे आकडेवारी आपल्याला दिसते. अगेन 15 वर्षापूर्वीचा अहवाल आहे. मधल्या काळामध्ये हार्वेस्टरने काही बदल केलेले असू शकतात. एक दुसरं, संभावित मजुरांची संख्या कमी होत जाणार आहे, त्यांना मिन्नतवाऱ्या कराव्या लागतात. आणि दुसरं काय होतं की आपल्याकडे अजून हाही प्रकार आहे की ज्या वेळेला हार्वेस्टरनं आपल्याला ऊस द्यायचा असतो, यंत्राद्वारे ज्या वेळेला ऊस द्यायचा असतो,
तर आपल्याला काय होतं की आपण 1 महिना कोड येणार म्हणून पाणी पण देत नाही, त्यामुळे ती पण एक वजनात घट येते. म्हणून मला असं वाटलं की हा जो अहवाल आहे तो महाराष्ट्रासमोर मांडला पाहिजे, यांच्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. एका संस्थेनं दिलेल्या अहवालात सगळंच परिपूर्ण आहे असं नाही. त्यामुळे तुमची काही मतं असू शकतात, साखर कारखानदाराची काही मतं असू शकतात, तर ती जरूर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. ते फार महत्वाचं आहे. साखर कारखानदारीतल्या या मुद्द्याकडे मी जेव्हा लक्ष देतो आहे, तर प्रत्येक त्यातले जे भाग आहेत तेही तुम्हाला सांगतो. त्यातला आज एक महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगेन. सो थांबूया आपण इथे. तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. सगळ्यांना सांगा की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊन द्या. थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर.